एका दिवसात लगेच गोवाचा प्लॅनिंग ठरलेला आहे आमच्या ITIच्या मित्रांनी. कट वडा थाळी, आपल्या इथे वडा मिसळ म्हणतात. जवळजवळ 450 किलोमीटर गाडी आपल्या सानिकेत भाऊने चालवली. त्यानंतर आपल्या स्वप्नील दादाजवळ गाडी दिलेली आहे. किंगफिशर आणि करोना एक्स्ट्रा सुरुवात गोव्यातली. पूर्ण तुम्हाला लाईटच दिसत असेल बघा जिथपर्यंत. हा बागा बीच आहे, बागा बीच. मध्ये जायला काय वाटतं की स्कॅम होईल या गोष्टीचा घाबरट होतो, दुसरं काय नाही. सगळे स्कॅमर भरलेले आहेत गोव्यात. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे प्रसाद मेहर. सो चटमंगनी पडब्यासारखा विषय झालेला आहे. एका दिवसात लगेच गोवाचा प्लॅनिंग ठरलेला आहे आमच्या ITIच्या मित्रांनी. आहे अंकुर कळमचा आणि सानिकेत वज्रेश्वरीचा आहे आणि एक त्याचा मित्र आहे विरारचा. असे 4 जण आम्ही चाललेले आहेत गोव्याला. आता किती दिवस राहणार आहेत काहीच माहिती नाही. प्लॅन यांचा आहे, सगळं यांचं आहे. शॉपिंग ना काय नाही, याची पण शॉपिंग झालेली नाही मिळत. पण प्लॅन झालाय जायचं तर जायचं, कारण भरपूर म्हणजे 4-5 महिने झाले आमच्या ITIच्या ग्रुपवर बोलतो आम्ही की आपण फिरायला जायचं. पण 1-2 जण असतात ते प्लॅन कॅन्सल करतात. तर हा प्लॅन तर लगेच एका दिवसात झालेला आहे. सकाळी ठरलं 8-9 वाजता आणि 11 वाजता प्लॅन झाला की जायचं म्हणजे जायचं. तर आता आम्ही आहोत विरार फाट्यावर. आता निघणार आहेत गोव्यासाठी. आधी काहीतरी खाऊन घेतो आम्ही हॉटेलला, बिर्याणी वगैरे, आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला. तर बघाच व्हिडिओ, खूप मजा येणार आहे. लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अंकुरने हुडी आणली नाही, म्हणजे बाईला शॉपिंग करायची आहे म्हणून आता शॉपमधून थोडंफार काहीतरी घेतोय. तर आय थिंक हुडी वगैरे नाही तर ट्रिपत वगैरे घ्यायचा विचार आहे. तर बघूया आता काय यांना काय आवडतं ते. घे तुला पण एक. हा, एक दिवसात प्लॅनिंग केलं काही असंच होते. जायच्या वेळी शॉपिंग. हे बघा, हॅलो, आपण निकल रहे गोवा. स्वप्नील, हा प्रसाद तू इकडे जातो ना, याला ओळख. डेंजर ट्रॉफिक. आता पोचलेलो आहोत आम्ही घोडबंदरला आणि लयच बेकार ट्रॉफिक झालेली आहे. मित्रांनो, पहिल्यांदा अटल सेतूवरून प्रवास करत आहोत आम्ही आणि एकदम भारी वाटतंय बघा, जबरदस्त. विदाउट ट्रॉफिक, जास्त गाड्या दिसत पण नाही रस्त्यावर. एकदम सुटसुसाट चालले आहेत आम्ही. श्री कृष्णाद धाबा इथे थांबलेलो आहोत आणि बघा, इथून गोवा अजून 550 किलोमीटर दाखवत आहे. भाई मस्त चहा पिऊया आणि पुढच्या प्रवासाला पुन्हा जाऊया. थोडं बसून बॅक पेन पण व्हायला लागलं. चला चहाचा आस्वाद घेतो. हायवे बी धाबा आणि त्यावरील कॉफी. आपली गाडी तिथे पुढे लावलेली आहे. कॉफी प्यायला थांबलेलो आहोत. आता कॉफी पिणार, थोडं CNG भरणार आणि परत पुढच्या प्रवासाला निघणार. आता CNG टाकायला आलेलो, कारण विरारवरनं आम्ही टाकलेली ती फुल केलेलं, पण आता हाफ झालेलं आहे. तर आता पुन्हा CNG स्टेशन भेटलं आहे. तर पेट्रोल या अगोदर टाकून घेतली, पण आता CNG पण फुल करून घेतो, म्हणजे पुढे पुन्हा त्रास नको म्हणून. ऑलमोस्ट 2000 रुपयाचं पेट्रोलही टाकून घेतलेलं आहे आणि CNG टाकताना पूर्ण बाहेर थांबवलं होते. चला, तर आपला गॅस टाकूनही झालेला आहे. आता पुन्हा निघूया पुढच्या प्रवासाला.
सो मित्रांनो सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता मी CNG भरायला गाडी थांबवलेली आहे. ही जवळजवळ सेकंड टाईम आहे मी CNG भरायला गाडी थांबवलेली आहे आणि इथून जवळ 250 किलोमीटरचा प्रवास आम्हाला पुढे करायचा आहे. एक्झॅक्ट आता कुठे पोचले ते मला पण नाही माहिती. सो कधी पोचतो असं झालं आहे. चला पुढे कुठेतरी थांबूया आणि गरम गरम वडापावण्याचा भजी खाऊया जर पुढे कुठे भेटत असेल तर. करायला उतरलेलो आहे आणि धूस बघा, पूर्ण वातावरण दुसरं झालेलं आहे. थंडावा भरपूर. बघा चहा आणि नाश्ता करूया. चलो. तो सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि एकदम धुसर वातावरण बघा, पूर्ण धूस पडलेली आहे. थंडी पण जबरदस्त लागते. अजून किती बाकी आहे रे? अजून 250? वेडा का काय? तिथेच मी 250 बोललेलो. 250 नसेल 200 काय इथे आहे तर बघ, नीट चेक कर. बसू दे मस्त गाडीत. चलो आता पुढे कुठे ते थांबूया. भूक लागलेली आहे भयंकर. गरम गरम काहीतरी वडापाव किंवा भजी खायची इच्छा झाली. पुढे काय आता चालू आहे का बघू. आणि CNG तरी किद्द खपते. आणि गंगातीची उन्हाळे म्हणजे राजापूरला पोचलेलो आहोत आणि आता इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो. हॉटेल राधाकृष्ण. नाश्ता करूया. भूक पण भयंकर लागलेली आहे. चहा आणि नाश्ता करूया, त्यानंतर मग जाऊया. आता किती टाईम लागेल काही आयडिया नाही, कारण रस्ते मस्त आहेत पण थोडाफार टाईम होतो. चला नाश्ता. मिसल वडा ना, कट वडा थाळी. आपल्या इथे वडा मिसळ म्हणतात पण इथे कट वडा. चला आता कसा लागतो तेही बघूया. कटवडा जस्ट खाऊन झालेला आहे. आपल्या इथे त्याला वडा उसल म्हणतो पण इथे कटवडा आणि सोलकढी, गुलाबजामुन आणि मिरची फ्राय, भजे सर्व मिक्स देतात ते. तो चांगली टेस्ट होती, मस्त लागली. खाऊन झालं. चहा पण घेतला आणि आता निघूया. आता सध्या आम्ही आहोत राजापुराला आणि चाय बी पिलेली आहे, नाश्ता झालेला आहे. आता निघूया. चलो. जवळजवळ 450 किलोमीटर गाडी आपल्या सानिकेत भाऊनी चालवली. त्यानंतर आपल्या सोपणीला जवळ गाडी दिलेली आहे. फक्त 150 किलोमीटर बाकी आहे. एकदम टॉप स्पीडला चाललेला, टॉप स्पीडला. आणि लवकरच गोव्यात आपण आणि गोव्यातली एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवणार आहे. पहिले नाही, फक्त 1 तासाचा प्रवास बाकी आहे आणि आम्ही 1 तासानंतर गोव्यात असो. ही हालत बघा यांची. आपल्या भावाने पूर्ण रात्रभर गाडी चालवली आहे आणि पूर्ण रात्रभर झोपलेला आहे. जास्त मीच झोपलेला आहे म्हणून आता मला पुढे बसवलेलं आहे आणि गाडी आपल्या दादाने चालवायला घेतलेली आहे. 1 तासात गोव्यात आपण. आणि उतरल्या पहिलेच काय मारणार? पाईन. आपण ऑनलाईनच रूम बुक केलेला आहे. डायरेक्ट रूमवरच पार्किंगला गाडी लावू. 12ची चेकिंग आहे आणि आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट 10. पण 1 तास अगोदर पोहोचतील आम्ही. बघूया पुढे काय कसं काय. तर महाराष्ट्राची हद्द संपलेली आहे आणि आता आपण
गोव्यात एंट्री केलेली आहे. चेकपोस्ट, गोवा चेकपोस्ट. नाही चेक करत रे का गाड्या जातात ते बिंदास. अरे नाही, गोवा चेकपोस्ट पुढे आहे, महाराष्ट्र चेकपोस्ट आहे. हा महाराष्ट्र चेकपोस्ट असेल ना, आणि पुढे तो सिंधुदुर्गचा चेकपोस्ट असेल. नाही मागे गेला तो. ते आधी अडवतात ना कोण डाऊटफुल थांबला नाही आम्हाला दाखवलं तरी अडवणार असं डायरेक्ट बन ये मग आता एका आरटीओ गोवा चेकपोस्ट. आता गोव्यात पोहोचलेलो आहोत. अजून रूम आमचा इथून जवळपास 5.5 किलोमीटर लांब आहे. आणि आम्हाला इथे वाईन शॉप दिसलेला आहे बघा, ऑक्समिथ. तर सर्वजण बोलतात की आधी एक पाईंट मारून घेऊया आणि नंतर जाऊया पुढच्या प्रवासाला. कारण पूर्ण रात्रभर प्रवास केलेला आहे तर बॉडी पूर्ण थकलेली आहे, आणि एक पाईंट मारली तर पूर्ण फ्रेश होऊन जाते. तो चला पण एक पाईंट घेऊया लगेच. चार्जिंग पण ऑलमोस्ट 10% आहे, 10%. नाही आता बघू कोणती पाईंट घ्यायची. तर भाई किंगफिशर आणि करोना एक्स्ट्रा सुरुवात गोव्यातली. एक पाईंट मारून एक पाईंट घेतलेले आणि गाडीतच बसलेलो होता बघा. अजून रूम भरपूर लांब आहे बघा, भरपूर लांब नाही, अजून 5 किलोमीटर म्हणजे 15 मिनिटं 10 किलोमीटर आहे. पण रूमवर पोचायच्या अगोदर एक पाईंट मारून घेऊ. बाकी शो अभी बाकी आहे. ये तो फक्त ट्रेलर आहे, ट्रेलर. आपली गाडी बघ इथे लावलेली आहे, आणि आपण जे ऑनलाईन बुक केलेलं ते मध्ये आहे. तर पहिले आपण चेक करून घेऊया, विचारून घेऊया हेच आहे का, कारण आम्हालाही कन्फर्म माहिती नाही. मागे नाव मॅजेस्टिक दाखवते आणि बुकिंगवर नाव ओ कलिंगूड आहे. तर गाडी अगोदर बाहेरच लावलेली आहे, आणि सानिकेत आणि मी आता इथे रिसेप्शनला विचारून बघतोय बुकिंग ID दाखवून. चला आता इथेच असेल तर हेच आहे, आपण ऑनलाईन हेच बघितलेलं. हां चल विचारून तर घे. हेच हॉटेल आहे. आता गाडीमध्ये टाका सांगतो त्यांना. सही बघा, आणि इथून ऑलमोस्ट 5 मिनटावर कलिंगूड बीच आहे, आणि इथून 10 मिनटावर बागा बीच आहे. म्हणजे आपण ऑलमोस्ट कलिंगूड आणि बागा बीचच्या मध्ये रूम घेतलेला आहे. टेन्शन पण नाही, आणि इथून पण रस्ता आहे बीचवर जायला. पण अगोदर आधी फ्रेश होऊन घेऊया आणि अंघोळ वगैरे करून घेऊया खरंच, आणि 1-2 तास झोप घेतो आणि नंतर फिरायला उतरूया. चला काय रे. सो आता चेकिंग करून घेतोय आणि नंतर 4 लोक होगा. सकाळी आम्ही रूमवर पोचलो, फ्रेश झालो, जेवून झोपलो, कारण रात्रभर प्रवास केलेला. आणि आता फ्रेश पुन्हा झालो, अंघोळ वगैरे करून आता निघालोय. थोडं फिरतोय, गोवा टाळणी करतोय. गोवा. सो बघा आता भूक पण भरपूर लागली आहे. थोडं काहीतरी खाऊया आणि बागा बीचला जाऊया, कारण तिथे पब वगैरे जास्त आहे. बघा का कसं काय. तर आता ठरवतो यांचं काय प्लॅन आहे मला पण माहिती नाही. पब मध्ये जायचं आहे की नाही, ते वाटलं जायचं तर यांच्यासोबत जाईल, नाही तर नाही. मग चला हे बघा गोवा जिकडे वगैरे तिथे अशी दुकानं फक्त शॉपिंगसाठी. चलो, आणि पुढे तुम्हाला दाखवतो मी नाईट लाईफ गोव्याची. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. मी गाडी घेतली नाही, कारण रात्री येताना ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये पोलीस पकडू शकतात आणि चार्जेस जास्त लागेल म्हणून. आणि चालतच निघालेले आहेत. हे बघा 4 जण चालतच निघालेले आहेत. बागा बीच पडते इथून काहीतरी 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. तिथे विचारलं तर आता तिथे बागा बीचच चाललोय, कारण तिथे पब वगैरे जास्त आहेत. चला रात्री येताना किती वाजतील काही आयडिया नाही, कारण आता गोव्यात आलंय तर गोव्याची नाईट एन्जॉय केल्याच पाहिजे. चला पुढे बघाच तुम्ही. पब में जाएंगे. चला तर
अंकुर बोलतोय की पब मध्ये जायचं आहे, जाऊया पब मध्ये. शोरमा खायला आलेलो आहोत. आणि तुम्ही अंदाज लावा, हा शोरमा 100 रुपयाचा एक शोरमा जो आपल्याकडे 50 रुपये होतो. गोवा आहे भाई. आणि आपल्या अंकुर भावाला भूक लागलेली आहे आणि बाकी चाय प्यायला गेलेले आहेत, त्यांना शोरमा खायचा नाही मिळत. भाई तिथे थांबलेला आहे. शोरमाचा आस्वाद घेऊया आता. दो शोरमा हा सगळ्यांना दोंगण आहे. शोरमा आलेला आहे आपला आणि काय टेस्ट आहे ते आपण अंकुर जवळच माहिती करून खाऊन बघ रो. हा शापूरच मस्त आहे भाई 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 भाई. फुल लोडेड आहे बघा, मेवणीच फुल लोडेड. ओके, एक नंबर आहे. चला मी पण खातोय आता. फुल फॉरेनर असलेवाला गोवा आता चालू होईल. या गर्दीत दिसलो तर आणि इथून पूर्ण पब वगैरे आता बघायला मिळतील. तर चला पुढे बघा. बीचवर जायचा रस्ता आहे पण इथे पूर्ण पब दोन्ही बाजूने. आणि तुम्हाला सांगतो, गोव्याला ही माझी जवळजवळ 4थी ते 5वी फेरी आहे पण एकदाही पब मध्ये गेलो नाही. पण आता हे सगळेजण फोर्स करतात ते एकदा ट्राय करूया कशी काय तिथली एन्जॉयमेंट असेल. तर चला आता कोणत्या पबमध्ये घेऊन जातात तर आपल्याला तर तेवढं काय माहिती नाही. अंकुर वगैरे सांगतील त्या पबमध्ये जाऊया. मित्रांनो समोर आहे बघा टिटोस कॅफे मांबो, गोव्यातील फेमस कॅफे आहे. आणि आता इथून आम्ही बीचवर उतरतोय. विचारपूस केली पण आता कोणत्या पबमध्ये जाते काय माहिती नाही, पण आता किनाऱ्यावर उतरतोय. चलो तुम्हाला बागा बीच दाखवतो. नाईट वाली फिलिंग बघा आता बागा बीचची, जबरदस्त. पूर्ण लाईट वगैरे कडक. हे बघा मित्रांनो, पूर्ण तुम्हाला लाईटच दिसत असेल. हे बघा जिथपर्यंत हा बागा बीच आहे, बागा बीच. आणि सध्या कसं गर्दी बघा, जिथे बघितले डीजे आणि साऊंड इतका लाऊडली येत आहे ना, खरंच. आता इथे थांबायचं की काय करायचं बघूया. पब्लिक किनाऱ्यावर पण उतरलंय. पण हे बघा बघायला भारी वाटतंय. तुम्हाला किती क्लिअर दिसत मला समजत नाही पण बघायला भारी वाटतंय. आता बीचवर गेलेलो, थोडे फोटोशूट केले, थोडे बीच लाईफ डीजेवाली लाईफ एन्जॉय केली आणि आता चाललेलो आहोत बाहेर. आता काय प्लॅन आहे मला काहीच माहिती नाही, खरं सांगतो मी तुम्हाला. म्हणतात हे की पब मध्ये जायचं आहे. ऑलमोस्ट तिथे आता पबिंग लाईफ चालू झालेली आहे. आणि एक दोन पबला विचारलं तर कोण 1000 सांगतो, कोण 500, कोण 1500. पण पब मध्ये जायला काय वाटतं की स्कॅम होईल या गोष्टीचा घाबरवाट होतो, दुसरं काय नाही. सगळे स्कॅमर भरलेले आहेत गोव्यात म्हणून जाम घाबरा वाटतो. बाकी काय, प्यायची 200 रुपयाची पाईन आणि द्यायला लागतील 2000 20,000 किती भरायला लागतील अशी गजा इथे. म्हणून ते प्रत्येक गोष्ट सांभाळून करावी लागते. आणि म्हणून मी जास्तीत जास्त पब लाईफ अवॉइड करतो. सगळ्यांची इच्छा आहे तर आपण का प्लॅन कॅन्सल करायचा. चाललेलो आहे आता, बघू पुढे. बघा तुम्ही पबमध्ये तर जाणारच आहे आणि पबमधले एन्जॉय तुम्हाला बघायला मिळेल. चल भाई, आम्ही थोडं पुढे आलेले, सानिकेत आणि मी आणि अंकुर वगैरे पुढे थांबल्यात विचारपूस करायला. आहे बघा तिथे बघेल तिथे तुम्हाला असे क्लब पार्टी सगळं काही हेच विचारते. आणि आता पुढे विचारपूस केलेलं आहे, काय नक्की मलाही माहिती नाही. चलो बघूया काय क्लब लाईफ असते ते आता बघूया आपण यांच्यासोबत.
क्लब लाईफ काय रो काय चाललंय काय यांचं किती काय तर बघूया बोलूया आता. तर मित्रांनो आता 2-3 पबला तिथे विचारपूस केली पण अनलिमिटेड फूड आणि अनलिमिटेड ड्रिंक कुठेच नाही मिळत. ते 500 रुपयाला 2 ड्रिंक, 1000 रुपयाला 3 ड्रिंक असं आहे. आता सानिकेत गेलेला आहे, पुढे कर्मा म्हणून एक पब आहे. काय बघूया आता कोणत्या तरी पबमध्ये जायचं आहे फक्त 12-1 वाजेपर्यंत, त्यानंतर रूमवर झोपायला. आपली मंडळी इथून तिथून फोन लावून सगळे चेकअप चालले आणि तुम्ही बागा बीचचा हा एरिया आहे. इथून पुढे गेलं तर किनाऱ्यावर लगेच आहे बघा. सरळ चालत गेलं का पुन्हा तिथून खाली उतरलं का किनाऱ्यावर. कारण यांना ॲक्च्युली बार्गिंगमध्ये यांना कोणताच पब आवडला नाही. 1-2 पबमध्ये पण जाऊन बघितलं पण तेवढं खास नाही वाटलं. आता रूमवर चाललेले आहेत आणि बघू आता पुढे काय कसं काय. इथे बघा तुम्हाला एकदम जवळजवळ बिअर शॉप सांगा, वाईन शॉप सांगा, थाई स्पा मसाज, शॉपिंगसाठी तर गोवा एकदम आहे बघा. पूर्ण हे रात्री 2-3 वाजेपर्यंत असंच पूर्ण लाईट्स ही गोवा लाईफ आहे. आता रूमवर जातो आणि तिथे प्लॅन करतो काय करायचं आणि आय थिंक जातीलच पबमध्ये पण रूमवर जायचं सांगतात ते. त्यानंतर काय तर प्लॅन करायचं की 1000 वाले एंट्री जायचं की 1500 वाले एकदम बोललेलो आम्हाला अनलिमिटेड. पण अनलिमिटेड बोललो तर अनलिमिटेड दारू आहे. हे बोलतात की रूमवर पाहिजेपेक्षा तिथे जाऊन थोडीफार पिऊ आणि येऊ. एवढी कोण दारू तर पित नाही. काय तर चलो रूमवर अजून आता आम्हाला 10-15 मिनिटं चालत जायचं आहे. जवळ पोचलो आता इथेच आहे. मग पुढे काय होतं तर बघाच तुम्ही. इथे भरपूर सारे रेस्टॉरंट बघितले पण आता हे कर्मा शूटर्स आहेत, सर्व फॉरेनर्स बघा. इथे काय नक्की किती चांगलं भेटते काय माहिती नाही पण सर्व फॉरेनर्स, ऑलमोस्ट सर्व फॉरेनर्स, इंडियन कोणच नाही. बागा बीचवरून आता रिटर्न आलेला आहे आणि हे आमच्या रूमवरील काका आहेत. सो त्यांनी तिथे पुढे कुठे एक रशियन क्लब आहे तिथे आमची एंट्री करायला लावलेली आहे. पर पर्सन 300 की 400 काहीतरी. पण ते थोडा इथून लांब आहे, 2-2.5 किलोमीटर आहे. तर टॅक्सी पण बघावं लागले, तेच मॅनेज करायला लागले. आणि ते इतकी गॅरंटी देतात ती स्कॅम नाही होणार, त्यामुळे आम्ही बेफिकर आहे. म्हणून आम्ही रिटर्न रूमवर आले. जायचा प्लॅन नव्हता पण काका बोलले की करतो तर चला सगळे रेडी झाले तर जाऊया आता. चलो पबचे पासेस घेतलेले आहे आणि बघा टॅक्सी गेलेले आहे. आता चाललेलं आहे रशियन पबला. तिथे कुठे आता आम्हाला पण पर्सनल टॅक्सीवाल्याला ॲड्रेस सांगितलेला आहे. जातोय आता गाडीत बसून घ्यावं लागेल. चलो बैठो भाई. बोलेगा चलो भाई 500 तो घेणारच ना बोलतो. टॅक्सीत चालले. आपली गाडी असून टॅक्सीत जावं लागतं कारण मी पहिले पण तुम्हाला बोललेलं आहे का ड्रिंक अँड ड्राईव्हचं इथे 10,000 रुपये 5,000 रुपये फाईन मारतात. तर आपल्याला रिक्स नाही पाहिजे. चाललंय मजा करण्यासाठी, थोडं एन्जॉयमेंट करून घेऊया. चलो इथला लोकल ड्रायव्हर आहे तर आतमधले रस्ते यांना सर्व माहिती असतं. चला आता डायरेक्ट पब जवळच भेटूया. आता आपण पब जवळ पोहोचलेलो आहोत पण ते आणखी एक प्रॉब्लेम झाला की पबमध्ये फुल आहे, 1 तास वेटिंगवर आहे. आता 1 तास वेटिंग कोण करणार आता काय समजत नाही मला. आलाय वैताग. ऑलरेडी आम्ही लेटच आला 10:30 वाजता, त्यात आणखी 1 तास वेटिंग करायचं. बघू आता काय तर काय समजत नाही. पेमेंट केलं नसतं ना तर आम्ही रिटर्न गेलो असतो परत. 1 तास इथे कुठेच फिरणार, इथे जवळपास बीच पण नाही की बीचवर जाऊन टाईमपास करतील असं काय समजत नाही. 1 तास वेटिंग गेटच्या मध्ये तर घेतलेली आहे पण आता इथेच थांबायचं आहे कुठेतरी. 1 तास इथेच वेटिंग करायची आणि नंतर मध्ये जायचं आहे.
चला बघा रुस्की बार रुस्की पब फुल आहे, उभी राहायला जागा नाही असं सांगतात. आता एक तास इथेच वेटिंग करायचं. एक तास काय बसणार इथे, काय करणार, चंद्राच्या पलीकडे आहे. मित्रांनो मध्ये व्हिडिओ काढायला अलाव नाही मिळत. ते सांगतात की बाउन्सरजवळ देऊ शकतात फोटो आणि व्हिडिओ काढायचा असेल तर बघू. बाउन्सरच्या हातात मोबाईल द्यायचा आहे, पुढे काढायला भेटेल नाही भेटेल काय माहिती नाही. चला आता बँड लावून घेऊया आणि एंट्री करूया.